स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं स्थेवरम् लीलाद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम्। नमस्कार मंडळी, मी अनंत नाईक. आज तुम्हाला अष्टविनायकची यात्रा मी केलेला रूट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी मी अष्टविनायक यात्रेसाठी निघालो आणि स्वतः ड्राईव्ह करून मी ही अष्टविनायकची यात्रा 2 दिवसात पूर्ण केली होती. तोच रूट तुम्हाला मी जसा गेलो तो रूट तुम्हाला ह्या व्हिडिओत मी सांगणार आहे आणि तसं तुम्ही फॉलो करू शकता. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आम्ही 26 नोव्हेंबरला 2025ला मी सकाळी 6 वाजता उठून आम्ही आमच्या गाडी घेऊन आम्ही निघालो आणि जवळजवळ 2 ते सव्वा 2 तासाचा प्रवास करून आम्ही पहिला गणपती मुंबईवरून पालीचा बल्लाळेश्वर इथे 8 सव्वा 8च्या दरम्यान सकाळीच दर्शन घेतलं आणि आम्ही वार शोधले होते ते बुधवार आणि गुरुवार, त्याच्यामुळे सर्वच मंदिरात आम्हाला एकदम गर्दी कमी मिळाली. तर 8:15 वाजता हे आम्ही आता तुम्हाला हे पालीचं दर्शन बल्लाळेश्वराची आम्हाला पहिलीच आरती मिळाली. या आरतीचं आम्हाला एक योगायोगाने आरतीला आम्ही पोचलो. फायनली पहिल्या गणपतीचं दर्शन आणि या ठिकाणी आम्हाला आरती मिळालेली आहे. इथून आता बाहेर यायला आम्ही मंदिरात आलो. मुंबईवरून 6 वाजता सकाळी आम्ही निघाल्यावर थेट पहिला गणपती बल्लाळेश्वर पालीचा केलेला आहे आणि या ठिकाणी आल्याच आम्हाला या ठिकाणी पालीच्या गणपतीची आरतीचं
लाभ मिळाला आणि आरती आणि तीर्थप्रसाद घेऊन नंतर आता मी पुढील महडचा गणपतीसाठी जाणार आहोत. बापरे. या ठिकाणी बल्लाळेश्वर देवस्थान पाली हे फ्री पार्किंग आहे देवळाच्या पाठीमागच्या साईडला. आणि समोर दिसतोय एक मंदिराचा कळस. वरद विनायक मंदिराच्या जवळच आलो आहोत आम्ही. पहिला गणपती बल्लाळेश्वर केला आहे अष्टविनायकचा आणि बल्लाळेश्वर करून पालीचं करून त्यानंतर आम्ही वरद विनायक गणपतीला पोचतोय. छोटंसं टुमदार असं छान मंदिर हे वरद विनायकचं आहे आणि ही दर्शनाची रांग आहे. आणि महड तालुक्यामध्ये येते खालापूर महडमध्ये. हे वरद विनायकचं मंदिर स्थित आहे. सुंदर असा मंदिराचा हा परिसर आहे. फोटो घेऊ शकतो का? फोटो नाही घ्यायचा. सगळ्या ठिकाणी गणपतीचं दर्शन घ्यायला देत नाही, फोटो काढायला देत नाही. सॉरी. हाँ बंद है. पालीहून महडला येण्यासाठी जवळजवळ 1 तासाचं अंतर कापावं लागतं आणि खालापूरमध्ये हे महड वरद विनायकचं मंदिर स्थित आहे. आणि मंदिराच्या बाजूला इथेही छान असं एक छोटंसं तलाव आहे आपल्याला दिसतंय. महड वरद विनायकचं दर्शन घेऊन आम्ही जवळजवळ 3.5 तास प्रवास करून जुन्नर तालुका गाठला आणि आता आम्ही पोचतो आहे लेण्याद्रीच्या पायथ्याशी. आणि जवळजवळ 146 किलोमीटर अंतर आम्हाला या ठिकाणी कापावं लागलं आहे आणि लेण्याद्रीच्या पायऱ्या चढायला आम्ही सुरुवात केली आहे.
आम्ही ह्या ठिकाणी पोचलो त्यावेळेला संध्याकाळचे 4:30 वाजले होते आणि इकडे येताना प्रत्येक भाविकांनी आपल्या पिशव्या सांभाळाव्यात, कारण या ठिकाणी माकडांचा खूप उपद्रव असतो. अगदी माकडे हातातल्या पिशव्या झोंबून अगदी ते ओढून खेचून नेतात आणि तो त्रास सर्वांनाच त्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तर या ठिकाणी लेण्याद्रीला माकडांपासून खूप सावधान राहावं लागतं. लेण्याद्री गणपतीच्या पायथ्याशी जवळजवळ 3.5 तास प्रवास करून आम्ही आता लेण्याद्रीच्या पायथ्याशी आलो आणि इथून अर्धा तासाचं पायऱ्या चढायच्या आहेत. माकडाचं काढ. माकडं काही नाही करणार, तुम्ही हा पाय पकडून चालत राहा. आता तिथे जाईपर्यंत बंद होईल. हो हो हो. अजून 1.5 तास आहे. एकावर 2-2 ठेव. म्हणजे मग जास्त होत नाही. हो हो. थांबा बघूया, एकत्र फोटो काढतोय. मागच्या पिठचं असं छान येऊ दे बरं का. या मस्त आहे तो. बरं पाठव बरं का. हो मी पाठवतो. आणि जवळजवळ 250 ते 300 पायऱ्या चढून आम्ही गिरिजात्मक लेण्याद्री गणपतीच्या मंदिरापाशी पोचतोय आणि गणपतीच्या एकदम टॉपवर आल्यावर खूप शांत बरं वाटलं आणि छान असा हवा वरती वाहत होती. छान वारा लागत होता. या ठिकाणी समोर दिसतंय हा टुमदार म्हणजेच डोंगर म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला दिसतोय समोर आणि संध्याकाळचे 5:30 पावणे 6 वाजले असतील या मंदिरात आणि अगदी हाताच्या बोटावर मोजावीत एवढी ठराविकच माणसे आम्ही या गणपतीच्या दर्शनात आणि या मंदिरामध्ये होतो दर्शनाला.
त्याचप्रमाणे आता आम्ही लेण्याद्रीहून निघून थेट 18-20 किलोमीटर कापून 18-20 किलोमीटर अंतर कापून आम्ही आता श्री विघ्नहर क्षेत्र ओझर विघ्नेश्वर विघ्नहर असं श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी आलो आहोत. आपण पाहू शकता भव्य दिव्य असं बॅनर लागलेलं आहे वरती. आणि आज बुधवार असल्यामुळे काही इकडे गर्दी गडबड काही नाही आहे, शांत आहे एकदम आणि छान सगळ्या ठिकाणी दर्शन होत आहे. आता विघ्नेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही ओझरला आलो आहोत. आणि बऱ्यापैकी इकडे आता काळोख पडला आहे, संध्याकाळची 7 वाजत आहेत. विघ्नहर गणपती देवस्थान या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचे भक्त भवन आहे. सुंदर अशा प्रकारे भक्त भवन बांधलेलं आहे. सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी झुंबर लावून हा सभागृह तयार केलेला आहे. आणि दोन्ही बाजूला विघ्नेश्वराच ओझरचं जुन्नर तालुका पुण्यामध्ये हे मंदिर आहे. चप्पल स्टँड आहे इथे. आई सुंदर अशा प्रकारे हा विघ्नेश्वर ओझरचं प्रवेशद्वार आहे. सुंदर अशा प्रकारे हे बेलाचं झाड आहे या ठिकाणी आणि सुंदर वातावरण आहे. आणि आज ओझरला आम्हाला हा 4था गणपती, आजच्या दिवशी 4 गणपती कंप्लीट केले. आणि आजच्या या गणपतीजवळ आम्हाला शेवटची त्यांची रात्रीची आरती मिळाली. आज सकाळची सुद्धा आरती आम्हाला पालीला मिळाली होती. असं आम्हाला रात्रीच्या आरतीचं पण भाग्य या ठिकाणी मिळालं आहे. आणि आज या ठिकाणी ओझरला आम्ही हॉटेलमध्ये स्टे केला. आणि उद्या सकाळी आम्ही परत पुढच्या रांजणगावच्या गणपतीसाठी निघणार आहोत.
ओझरवरून जवळजवळ 65 किलोमीटर अंतर कापून सकाळी आम्ही दुसऱ्या दिवशी रांजणगावला पोचलो. सकाळी 8:30 वाजता रांजणगाव या ठिकाणी जवळजवळ 2 तासाचं अंतर कापून आम्ही या ठिकाणी पोचलो आहोत आणि रांजणगावाचं सुंदर असं सकाळीच आम्हाला दर्शन झालं. मधला असल्यामुळे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी गर्दी नाही दिसत आहे. तसेच महागणपतीचं दर्शन करून ताबडतोब आम्ही परत 1-1.5 तासाचं अंतर चालून या ठिकाणी सिद्धटेक या ठिकाणी पोचतो आहोत आणि सिद्धटेक या ठिकाणी श्री सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं सुंदर अशा प्रकारे. अच्छा, मी रांजणगावला पोचतो आहे सकाळी. रांजणगाव सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी हा मंदिराचा परिसर आपण पाहतो आहे. या ठिकाणी सुंदर असं हे दगडी मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक या ठिकाणी मी जुन्नरवरून या ठिकाणी जवळजवळ 2 तासात या ठिकाणी पोचलो आहे.
श्री देवस्थान ट्रस्ट सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक या ठिकाणी ह्या दगडी पायऱ्या आहेत आणि सुंदर अशा ठिकाणी या मंदिरात मी प्रवेश करतो आहे. सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक या ठिकाणी मी जुन्नरवरून या ठिकाणी जवळजवळ 2 तासात या ठिकाणी पोचलो आहे. श्री देवस्थान ट्रस्ट सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक या ठिकाणी ह्या दगडी पायऱ्या आहेत आणि सुंदर अशा ठिकाणी या मंदिरात मी प्रवेश करतो आहे. पाठीमागे दिसतंय हे रांजणगाव आणि रांजणगावच्या गणपतीचं आम्ही सकाळी 8:30 वाजता सकाळी दर्शन झालं आहे सुंदर अशा प्रकारे. आज कुठलंच मधलावर असल्यामुळे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी गर्दी नाही दिसत आहे. सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक या ठिकाणी मी जुन्नरवरून या ठिकाणी जवळजवळ 2 तासात या ठिकाणी पोचलो आहे. श्री देवस्थान ट्रस्ट सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक या ठिकाणी ह्या दगडी पायऱ्या आहेत आणि सुंदर अशा ठिकाणी या मंदिरात मी प्रवेश करतो आहे. श्री क्षेत्र मयुरेश्वर मोरगाव. आम्ही सिद्धटेकवरून थेट तांदूळ घेऊन जा ना 1 किलो माघारी आल्यावर दे रे.
प्रसिद्ध करून थेट मयुरेश्वर मोरगाव या ठिकाणी आलो आहोत. चप्पल काढायचं इकडून ठेवायचं चपला हे घ्या ना 10 रुपये. मोरगाव मयुरेश्वर या ठिकाणी पोहोचतोय आम्ही. दुपारचा 1:40 झाले आहेत. कुठून आली एवढी गर्दी? शेवटचा गणपती आम्ही येऊन पोचलो आहोत. थेऊर चिंतामणी. अगदी गेलं गणपतीचं जे दर्शन होतं तसंच हे मंदिर आहे. मोरगावचा मोरेश्वरचं जसं मंदिर होतं अगदी सेम टू सेम मंदिर इकडे तसंच आहे. मंदिराचा कळशही तसंच आहे. सुशील भैया भेंट में दाढ़ी तुम लोग अंदर से चले आए वहीं से. प्रमाणे संध्याकाळी 5च्या दरम्यान 4:30-5च्या दरम्यान आम्ही थेऊरला पोचून श्री चिंतामणी गणपतीचं दर्शन घेतलं आणि आमची 2 दिवसाची अष्टविनायक यात्रा या ठिकाणी पूर्ण झाली आहे. थोडे व्हिडिओ मागे पुढे झाले असतील तर थोडं या गर्दीमध्ये सगळंच सेटिंग व्यवस्थित जमलं नाही आहे तर माफ करा. चुकलं असेल काय तर वेडावाकडा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. अशा प्रकारे मंदिराचा परिसर आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आल्यापासून कुठल्या मंदिरात गर्दीची मिळाली नाही आणि आज आमचं या ठिकाणी अष्टविनायक दर्शन पूर्ण झालेलं आहे.